सर लगेच इथे गेम ऑन करा प्लीज. पहिली मॅच आहे आजच्या दिवसातील प्रथमेश स्मृती 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवी टीम. या दोन संघांमध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिला सामना. सर 2 मिनिटं थांबायचं आहे पंच. थँक्यू. सूत्रसंगीत लल्ला वास्कर साहेबांचं पाहायला गेलं. ही समर्पणा पाहायला मिळतात मैदानामध्ये. त्याने आपण स्क्रीनवरती पाहतोय ही क्रिकेट बरोबर समर्पणा आहे लल्लाजी वास्कर सर आणि त्यांच्याच मुख्य आयोजनाखातर ही पेन प्रीमियर लीग आपण इथे संपन्न होताना पाहायला मिळते. गेम ऑन होईल इथे 30 सर्कलला थोडंसं सजवलं जातोय लल्ला वास्कर साहेबांच्या निमित्ताने ते मात्र पाहायला गेलात तर. गेम ऑन. प्रथमेश स्मृती आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे. कॅप्टन आहे सुशांत मोकल. प्रथमेश स्मृतीचे कॅप्टन अभि खातू. दोन्ही दर्जेदार नाव पेन तालुक्यातील क्रिकेटच्या पटलावरची आपल्याला पाहायला मिळतात इथे. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. ऑन स्ट्राइक संजय भोईर. गोलंदाजी मार्क वरती कौस्तुभ मात्रेला पाहायला मिळतोय. फाईन लेग क्रिजर मध्ये पहिल्याच बॉल वरती इथे मात्र 30 सर्कलला भेदून बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार 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 पार. हा क्लास आहे. संजय भुईर या फलंदाजांचा वारंवार आपण पाहिले गेले. पहिल्याच बॉल वरती मॅन फ्रॉम पनज डोंगरीचा हा सितारा कौस्तुभ मात्रे. त्यानंतर दर्जेदार बॉल डिलिव्हरी केले गेले. कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण कौस्तुभ मात्रेला ते पाहायला मिळत आहेत. निगडे या स्थानिक संघातून खेळणारे कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्क वरती इथे पाहायला मिळत आहेत. याही बॉलवरती हल्ला. क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र पाहायला मिळाला तिथे. निश्चित 2 धावा आपल्या टीमसाठी इथे मात्र वाचवले गेले आहेत. क्लास राज यांच्याकडनं क्षेत्ररक्षणांचं पाहायला मिळालं. कलवी टीमचा हा सितारा आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर निगडे या गावाला टेनिस पटलावरती आणण्याचं काम ज्याने केले गेले. कमी वेळामध्ये आपल्या नावाचा परिचय दिला. गोलंदाजी मार्क वरती कौस्तुभ मात्रे. तर दुसऱ्या बाजूला संजय भोईर जे मात्र फनल डोंगरीचा सितारा. या फनल डोंगरीला मात्र आपल्या क्रिकेटच्या पटलावरती ज्यांनी आणलं गेले त्याचं ऑन स्ट्राईकला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ मात्रे राईट मोर द विकेट. तयार असेल आणखी एक डीपेक्षा कव्हरला
मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार, क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका, बोटाला चटका देत बॉल होते फर्रार 4 धावांसाठी. येथील धावा मात्र इथे 4-4-4 चौकार. शिवछत्रपती महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्र संगीत सकाळच्या सत्रामध्ये आज दिवसभरामध्ये मात्र आपल्याला दर्जेदार खेळ पाहायला मिळेल. सुशांत मोकल या खेळाडूंना सुद्धा याच टीम मधून खेळताना पाहायला मिळतील, परंतु त्या टीमचे कॅप्टन असणाऱ्या शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे टीम कौस्तुभ मात्रे गोलंदाजी करत असताना मात्र थोडेसे मागणे होताना पाहायला मिळत आहेत. इथून कौस्तुभ मात्र वारंवार पाहिलं आपण कमबॅक कसं करावं, इथून कमबॅक केलं जाईल का. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्या त्या 11, 2 चौकार आणि ते क्लासिकल म्हणजे मात्र पाहायला मिळाले संजय भुईर यांच्या बॅट मधून. आता ऑन स्ट्राईक फलंदाज बंटी. जिते या गावाचा हा सितारा, ग्रामीण क्रिकेट जिथून सुरुवात केली जिते या गावातून आणि त्या टीमचे प्रतिनिधित्व करणारे आज टीम प्रथमेश स्मृती 11 या टीमसाठी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना कौस्तुभ मात्रे निगडी टीमचा हा सितारा. गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल ते पाहणं गरजेचं. पेन प्रीमियर लीग पेन मधील स्टार खेळाडूंचा भरणा असणारा अखंड आपल्याला 5 दिवस हा सोहळा रंगताना इथे मात्र पाहायला मिळेल. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. मी अगोदर उल्लेख केला होता कौस्तुभ मात्रे या गोलंदाजांचा, त्यांच्याकडे क्लास आहे. तो क्लास इथे मेंटेन केला जाईल का ते मात्र शंका होती, परंतु अंतिम बॉलवरती ते केलंय. इंडिज वेल शेवट गोड केलंय कौस्तुभ मात्रे या मात्र गोलंदाजांनी. आणि या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात 11. पहिल्या षटक इथे समाप्त होतोय कौस्तुभ मात्रे यांच्या स्वरूपामध्ये आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना टीम प्रथमेश स्मृती 11 11 धावसंख्या. क्रिकेटचं दैवत अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन. आणि हा या स्पर्धेला आपण पाहायला गेलं तर मैदान जो उपलब्ध झालं या मैदानाचं नावही सचिन रमेश तेंडुलकर मैदानामध्ये या पेनच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज मैदान, अगदी ग्रास असणारं या मैदानाचा एक क्लास आहे, मैदानाची ओळख आहे, या मैदानाला एक इतिहास आहे. आणि या त्याच मैदानावरती पेन प्रीमियर लीग 2024चा धमाका इथे मात्र पाहायला मिळतोय. आदरणीय या पेन टेनिसचे राजा माणूस असा उल्लेख केला तरी चालेल असे मात्र लल्लाजी वास्कर साहेब यांच्या वतीनं सातत्याने पेन टेनिस क्रिकेटला एक वेगळा दर्जा देण्याचं काम सातत्याने केलं जातोय. गोलंदाजी मार्कवरती राज म्हात्रे गावदेवी कळवे या टीम मधून सातत्याने आपण गोलंदाजी करत असताना क्रिकेट खेळताना पाहिलं गेले. अंडर 19चा हा खेळाडू कमी वेळामध्ये आपल्या नावाची छाप मात्र दिली गेली. तेच गोलंदाजी मार्कवरती राज म्हात्रे. ओहो, क्लास आहे, क्लासिकल, नजाकत, सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप गोलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणून तर की काय अंडर 19 मध्ये ज्या नावाने मात्र धुमाका घातलाय, चर्चा केली, त्यानंतर हा व्हाईट बॉल इथे पंचांचा येतोय. कदाचित थोडासा बाहेर जाणारा बॉल, पंचांनी थोडा वेळ घेतला कदाचित, परंतु योग्य निर्णय असावा इथे. आणि अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाईल. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. व्हाईट बॉल, यस डेफिनेटली. आणि एक अतिरिक्त धाव येईल व्हाईटच्या स्वरूपामध्ये. धावफलकावरती येईल. 12 धावा धावफलकावरती लागल्या जातील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय कॅप्टन सुशांत मोकल यांच्याकडून. लॉंग ऑफ रिझन आपण पाहायला गेलं तर थोडासा बाहेर ढकलला गेलंय आणि डिपेक्षा फॉर एक कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र शॉर्ट कव्हरला आणले गेले. ही रणनीती. आणि त्याच दिशेनं गॅप शोधून काढली
अगदी सुईमध्ये धागा ओवा तशी मात्र इथे गॅप प्यायला मिळाली. बॉल मात्र मैदानाला सरपट, सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4. चौकार. प्रणिल म्हात्रे, मॅन फ्रॉम कानोबा, या खेळाडूलाही या टीम मधून खेळताना पाहतोय आपण. आणखी एक जबरदस्त बॉल. ही क्लास आहे. हातभर चेंडू वलवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. राज म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती असताना मात्र पाहायला मिळत आहेत. मागच्या बॉलवरती चौकार खायला, त्याच्यानंतर कमबॅक केला जातोय आणि डॉट बॉल आलाय आणि विरोधामध्ये खेळत असताना बंटी संजय भोईर यांच्या विरोधामध्ये बॅटला ब्रश झाला होता. चुकी झाली, इथे चुकीला माफी नाही. येथील धावा मात्र इथे लॉंग स्टॉप रिझन कव्हर करणारा हा बॉल चाललाय. सीमारेषा पार. धावा येथील 4. चौकार. गोल्डन डीजे ज्यावेळी असतात त्यावेळी आम्हाला थोडंसं समाधान असो, समालोचकांनाही बरं वाटतं. आम्ही विचारतो गोल्डन डीजे आहे का. यस, त्यांचंही करू आपण स्वागत इथे, कारण समालोचकांची परिपूर्ण काळजी गोल्डन डीजे यांच्याकडनं घेतली जाते. म्हणून तर पेन टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर गोल्डन डीजे या डीजेला सर्वाधिक मागणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा त्यांच्याकडनं कव्हर केल्या जात आहेत, परंतु आता सध्याच्या घडीला येते दोन्हीकडनं समांतर खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. क्लास नो बॉलचा इशारा आलाय आणि त्या बॉलवरती मात्र येतील धावा 4, म्हणजे 4+1 5 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. क्लास आणि या 5 नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 25 आणि स्कोरबोर्ड टीम प्रथम स्मृती 11. .25 25 धावा धावफलकावरती येणारा बॉल असणार आहे फ्री हिटचा. थोडासा दडपण इथे मात्र पाहायला मिळतो. आपण पाहायला गेलं तर संदीप भोईर सर, राज मात्र यांच्यावरती अंडर 19 मध्ये तुम्ही खेळता, एक मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही येता, त्यावेळी थोडासा दडपण तुम्हाला जाणवतं, कारण तुमच्या समवेत तुमच्या समोर एक ज्या खेळाडूने अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये आपला परिचय दिलाय ते फलंदाज तुमच्या समोर असतात. परंतु ॲज अ कॅप्टन सुशांत मोकल तुमच्या सर टीमचा असेल तर तुम्हाला कमबॅक करण्याची संधी आहे. तुम्हाला मार्गदर्शन चांगलं योग्य मिळेल. त्या मार्गदर्शनावरती तुम्ही जर गोलंदाजी केलीत तर निश्चित इथून तुम्ही कमबॅक करू शकताय. परंतु संजय भोईर फणस डोंगरीचा खेळाडू, अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप उमटवली गेली. उल्लेख केला होता या नावाचा, गॅप शोधून काढली. पॉवर प्लेचा षटक आहे, परिपूर्ण मात्र फायदा उचलताना पाहायला मिळतोय. बॉल चाललाय 1 बाउंड, सीमारेषा पार 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 पार. वडाव टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे, गुड्डू अर्थात सुजल मात्रे, त्यांची टीम सुपर 8 मध्ये गेली आणि गोलंदाजीचा क्लास सातत्याने गुड्डू सुजलचं आपण पाहिलं गेले. दत्तगुरु वडाव संघाचा हा सितारा आणि 2024चा वाशी विभागाचा चॅम्पियन संघ दत्तगुरु वडाव होताना पाहायला मिळालं. तर इथून आणखी एक हा बॉल आला इथे, व्हाईट बॉल, आणि अतिरिक्त इथे मात्र धाव जोडली जाईल. पण इथून नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल राज म्हात्रे यांना. 30 धावा धावफलकावरती. आणखी एक क्लास खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतोय. सकाळची मॅच आहे, थोडासा लेझी क्रिकेट. रायगड टेनिस क्रिकेटचा पाहायला गेलं तर रायगड टेनिस क्रिकेटची ओळख आहे, उशिरा ललवास्कर सर चालू होतो.
आणि तेच पाहायला गेलं तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये गेलात तर 8:30ला पहिला बॉल पडला जातो. मग स्पर्धा कोणतीही असो, आणि जर का 8:30 पहिला बॉल पडला नाही, 8:31 जरी पहिला बॉल पडला तर त्या टीमला 2 धावांची पेनल्टी दिली जाते. तो रायगड टेनिस क्रिकेट बदलला पाहिजे. आज पाहतोय 10:30 वाजता पहिली मॅच चालू होती. तुम्हाला चांगलाही क्रिकेट पाहिजे, षटकंही जास्त खेळायचे आहेत, तर तुम्हाला बदलावं लागेल. ॲज अ खेळाडू म्हणून तुम्हाला बदलावं लागेल. इथे उसटणे नाईट चालू आहे. तिथेही पाहायला गेलं तर संध्याकाळी 7 वाजता पहिला नाईटचा बॉल पडला जातो. हा टेनिस क्रिकेट आहे. आता संधी आहे. सुशांत मोकल इथे मात्र पाहायला मिळते. चेंडूच्या खाली पकडला जाईल झेल आणि फलंदाज बाद ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय. जरी वाईट बॉल मात्र इथे हाताला गेले असेल, धावा खर्च केले असतील, तरी महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. बंटी बॅक टू द गट. रायगड जिल्हा म्हटल्यानंतर स्वराज्याची राजधानी आणि राजेश्वर छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी, आणि त्याच नगरीमध्ये पाहिलं गेलं तर पेन तालुका, आणि पेन तालुक्यामध्ये ही स्पर्धा. गणपती बाप्पाचं माहेरघर म्हणून पेन तालुक्याची ओळख आपल्याला अखंड जगाच्या पाठीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच पेन तालुक्यातील आपण आहोत याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे. आणि या पेन तालुका टेनिस क्रिकेट प्रत्येकाचा उल्लेख वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असतात. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय, आणि 2 षटकांच्या खेळीनंतर एक महत्वपूर्ण विकेट बंटी यांच्या स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये राज मात्र यशस्वी झालेत. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा. मॅच मध्ये थोडासा उशीर होतोय पाहिलं गेलं तर, आणि विनंती करेन की ॲज कॅप्टन सुशांत मोकल सर प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग घेऊ नका आणि लगेच थोडंसं फास्ट करा या क्रिकेटला. टेनिस क्रिकेटचा आपण संदीपजी भोईर उल्लेख करत होतो, आणि खास करून पेन तालुक्याचं. जर तुम्ही पनवेल तालुका पाहिला गेला तर पनवेल तालुक्याचा एक वेगळ्या दर्जाचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जर का पेन तालुक्यामध्ये तुम्ही येताय तर पेन तालुक्याचा क्रिकेट टेनिस क्रिकेट टिकवण्याचं काम जोन कोण केले असेल तर मग लल्लाजी वास्कर सरांचं नाव आवर्जून पहिलं येताना पाहायला मिळतोय. त्या मोठमोठ्या स्पर्धा याच मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. त्यांचं मोठं सहकार्य आयोजक कोणी असो, परंतु पहिलं नाव लल्ला वास्कर हे मात्र सातत्याने मात्र येताना पाहायला मिळतोय. आणि पेन प्रीमियर लीग त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळेल. आपल्याला पेन तालुक्यातील प्रत्येक गावातील खेळाडू जे मात्र आपल्या गावासाठी चांगला खेळ करताना सातत्याने पाहिले गेले, त्यांना इथे सुवर्ण संधी मिळालेली आहे. एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या नावाचा परिचय देणारा हा टेनिस क्रिकेटचा मात्र पेन प्रीमियर लीग 2024चा सोहळा इथे रंगताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 सुशांत मोकल स्वतः कॅप्टन इथे येताना पाहायला मिळते. मिस टायमिंग शॉट हवेमध्ये झेल पकडला जाईल, क्लास तिथे, आणि फलंदाज बाद संजय भोईर. तिसरा दिवस आहे, आणि पाहिलं गेलं तर जसं उद्या शनिवार आहे, आणि शनिवारी आणि रविवारी अलोट गर्दी, आपल्याला प्रचंड गर्दी, तोबा गर्दी इथे मात्र या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्रीडा रसिकांची पेन प्रीमियर लीगची ओळख आहे. आज सकाळचा सत्र आहे. जसे मात्र इथे दिवस पुढे पुढे जाईल तसे मात्र इथे प्रेक्षकांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळेल. सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन खचाखच भरताना पाहायला मिळेल. इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सुशांत मोकल इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती येतात ॲज अ कॅप्टन म्हणून पाहिलं गेलं तर, आणि त्यानंतर पहिल्याच बॉल वरती आपला क्लास दाखवला आणि विकेट प्राप्त करून दिली. फणस डोंगरी क्रिकेटचा सितारा अर्थातच संजय भोईर यांना मात्र बाद केले गेले. ओम साईराम, राहुल पाटील, घोडाबंदर, साई भक्त आणि घोडाबंदरचे उत्कृष्ट गोलंदाज त्यांचंही झाले ते शुभागमन. करूया त्यांचं सहर्ष स्वागत.
स्वागतम सुस्वागतम स्वागतम. सुशांत मोगल राईट मोर द विकेटने तयार असेल. अबू खातू स्वतः कॅप्टन इथे पाहायला गेला तर इथे पहा क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका आणि जोरदार मात्र झटका देत बॉल सीमा पार. धावा येतील मात्र इथे 6-6-6 षटकार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळेल सुशांत मोकळ आदरणीय पितले साहेब यांचं इथे शुभागमन मात्र इथे होताना पाहायला मिळते. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. पेन प्रीमियर लीग 2024 मध्ये आदरणीय पेन तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पितळे साहेब यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं आम्ही मनापासून मनाच्या अंतःकरणापासून ललाजी वास्कर साहेब आणि पूर्ण कमिटी पेन प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण सहर्ष स्वागत करतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहायला गेलं तर वीर मराठा टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाई बॉल चाललाय क्लास इथे मात्र पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार. धावा येतील मात्र ते 4 चौकार. ते संदीप भोईर सर उल्लेख केला होता. जोपर्यंत लल्ला वास्कर साहेबांसारखी माणसं आहेत, पितळे साहेबांसारखी जोपर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये माणसाचे योगदान देणारी, तोपर्यंत हा टेनिस क्रिकेट असाच बहर जाईल. वीर मराठा हा रायगड जिल्ह्यामध्ये सुपरिचित नाव आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न इथे चुकताना मात्र पाहायला मिळतोय. स्वप्नील पवार सर जर काही ते दशरथ पाटील असते तर या फटक्याला वेगळ्या ढंगानं मात्र आपल्याला सजवताना मात्र उल्लेख करताना पाहायला मिळाला असं, परंतु आपण तो उल्लेख करू शकत नाहीत. लल्ला वास्कर सर म्हणतील ठीक आहे तुम्ही उद्या येऊ नका, आपला क्लास वेगळा आहे. आणखी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा फटका सजवला जातो. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. ते उल्लेख केला ना तर सुशांत मोकल याचं कॅप्टन असणारी टीम आणि त्यांच्यावरती मात्र चढवलेला हल्ला फलंदाजांनी इथे मात्र पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तिसरा षटक सुशांत मोकल या गोलंदाजाने इथे मात्र हाताळलं होतं आणि या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 13 आणि एकूण धावफलकावरती धावा खर्च झाल्या त्या 44 धावा. 3 षटकांच्या खेळनंतर 11:30च्या सरासरीनं इथे मात्र धावा जमवल्या जात आहेत. प्रथमेश स्मृती 11 या टीम आणि यांचे कॅप्टन आहेत अभि खातू आणि संघमालक आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय विवेकजी बामणे आणि स्वप्नीलजी कोठावले सर. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाला होत्या कौस्तुभ म्हात्रे यांच्या 11 धावा आणि त्यानंतर दुसरा षटक राज म्हात्रे हे आले होते गोलंदाजी मार्कवरती 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तिथे एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली होती बंटी यांची. त्यानंतर सुशांत मोकल आले तिसऱ्या षटकासाठी आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्यात आणि तिथे एक विकेट मात्र प्राप्त करून दिली, तीही मात्र संजय भोईर या मात्र फलंदाजांची. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. थोडासा बदल आपल्यामध्ये आवाजामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर मी स्वप्नीलजी पवार सर यांचा इथे आवाज आपल्या समवेत जोडला जाईल येणाऱ्या पुढील 3 षटकांसाठी. थँक्यू. तर आपण पाहतो खरं तर पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. आणि खरं तर पेन तालुका म्हटल्यानंतर एक मोठी स्पर्धा आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन फक्त कट करण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी जरूर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाले असते, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं.
एक धाव मिळाली या चेंडूवरती आपण पाहतोय. त्याचबरोबर मी आदरणीय प्रथमेश मोठी 11 संघाचे संघमालक आदरणीय विवेकजी बामणे सर आणि स्वप्नीलजी कोटावले सर जर का आपण उपस्थित असाल तर आदरपूर्वक आपल्याला इथे आमंत्रित केले जातो की आपण अतिथी कक्षामध्ये इथे यायचं आहे. खेळतात ते. त्याचबरोबर मी अक्काची घरज सर धाकटी जुई यांनाही विनंती करेन जर का आपण इथे उपस्थित असाल तर प्लीज या अतिथी कक्षामध्ये आपल्याला इथे मात्र निमंत्रित केलं जातोय. त्याचबरोबर जशी मात्र इथे हाफ इनिंग पूर्वार्ध इथे मात्र समाप्त होईल त्यानंतर दोन्ही कॅप्टनला विनंती करेन की आपण इथे टॉस साठी इथे मात्र यायचं आहे. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रल्हाद 11 खरपाले आणि SSS किंग्स या दोन्ही कॅप्टनच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण पहिल्या पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. थँक्यू. आपण पाहतो खरं तर 3 षटकांमध्ये या ठिकाणी आवाज ऐकला तर रुपेश पाटील जनवली बीड यांचा आवाज खरं तर मराठी भाषेतील बुलंद आवाज ज्यांच्याकडे आपण म्हटलं जरूर त्यांचा उल्लेख करतो. खरं तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर चौथ्या षटकाला झाले सुरुवात. धावफलकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत लागल्या गेल्यात 45 धावा आणि स्ट्राईक वरती खरं तर पेन तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर योगीजी पवार सर आपल्या स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. त्यांच्याच नावाचा जर आपण विचार केला तर स्टँड देखील या ठिकाणी या ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. अनेक स्पर्धा मात्र ते खेळत असतात परंतु आज मात्र पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये त्यांची बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अलंग द कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. तैनात चेंडूला उचलतील फेकतील एक जाव आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक कोणी जर 50 लगावली तर आपण पाहतो या ठिकाणी 1000 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक 50ला दिलं जाईल. ओमकार ठाकूर यांच्या माध्यमातून आपले अतिशय क्रिकेटर देखील आहेत. चांगल्या प्रकारचे क्रिकेट देखील खेळतात. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्या पेन तालुक्याचं नाव मात्र अक्काच्या देशांमध्ये त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं आहे. असं राहुल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतं. दुधारी तलवार रिव्हर्स शॉट आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने मात्र बाउंड्री या ठिकाणी क्रॉस केले. आला अभिच्या बॅट मधनं शौकार. चांगला शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अभिच्या बॅट मधनं चौकार. खरं तर सरळ बॅटने मात्र थोडासा संघर्ष करत होता परंतु आता मात्र या ठिकाणी दुधारी तलवार वापरली गेली आणि आला चौकार. अर्धशतक लागले धावफलकावरती आपण पाहतोय. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवात मात्र संजय भोईरने केली. तडाख्यात सुरुवात केली तर नंतर आपल्या पाहायला मिळाले तर या ठिकाणी आपण पाहतो बॅटची कडा जरूर घेतली की काय असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला परंतु बाहेरच्या दिशेने खूपच फेकला होता. आधीच या ठिकाणी मनसुबा बनवला होता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा तो मात्र अक्षरशः फसला. आपण पाहतो अभिषेकला तर आपण पाहिला तर चौकार त्याने रिव्हर्स शॉट पद्धतीने लगावला होता. तसंच गोलंदाज आपल्याला जर पाहायला गेला तर चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील गोलंदाज ओपन असो खुला गटातील स्पर्धा असो तालुकाने या स्पर्धा असो सर्व या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव त्याच्या नक्कीच पाठीशी दांडगा अनुभव आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्लॅश केला. त्या ठिकाणी आपण पाहतो आउटफील्ड खूपच फास्ट. या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेला आला. अजून एक चौकार. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतो धावफलकावरती 54 धावा या ठिकाणी लागला गेल्यात. खरं तर आपण पाहतो तिसऱ्या दिवसातील ही पहिली लढत
या ठिकाणी खरं तर आपण पाहायला गेलं तर टॉस संपन्न झाला होता, त्या ठिकाणी टॉस जिंकला होता. आपण पाहतोय शिवशक्ती 11 तिसावी मरोई गावदेवी कलवे या संघानं मात्र टॉस जिंकला होता. सुशांत मोकल या संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचा नक्कीच चांगला डिसिजन होता, परंतु आपण पाहायला गेलं तर धावा देखील भरपूर या ठिकाणी बनवल्या गेल्यात. प्रथमेश स्फूर्ती 11 अभिषेक खातून या ठिकाणी जरूर त्यांची आपण बाईट घेतली होती. त्यांनी सांगितलं होतं की कमीत कमी मात्र धावा 65 ते 60 जरी धावा बनवल्या तरी आमच्या या संघाला मात्र गोलंदाजीचा तोफखाना आहे, आम्ही धावा डिफेंड करून दाखवू शकतो. या अनुषंगानं मात्र त्याने या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधला होता. या ठिकाणी चांगला बॉल पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या लाईनीवरती चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला. चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर आपण पाहतो बाहेरच्या दिशेने वळाला. खरं तर एक्सपिरियन्स गुड टीचर असं आपण म्हणतो, भरपूर वर्षाचा अनुभव, दांडगा क्रिकेटचा अनुभव असणारा हा गोलंदाज आपल्याला सुशांत पाहायला मिळतोय. पेन क्रिकेटचा बाहुबली आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्गवरती खूपच चेंडू आता मात्र बाहेर फेकला होता. खरं तर समोर फलंदाज योगेश पवार आहे. 55 धावा लागल्या धाव फलकावरती. एक आपण पाहायला गेलं तर पेन तालुका म्हटल्यानंतर योगेश पवार यांचा आवर्जून मात्र उल्लेख केला जातो. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी अजून एक अकाउंट ओपन झालंय. खरं तर सुशांत मोकल यांनी योगेश पवार यांची जर विकेट घेतली तर आपले नक्कीच हर्षजी पितले साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पाय ते स्वप्नील पवार सर पाहिलं गेले तर बेस्ट ऑफ बेस्ट पेन टेनिस क्रिकेटचा एक दर्जा ज्यांनी उंचवले गेले. दोन्ही एका बाजूला पाहिलं गेलं तर सुशांत मोकळ तर दुसऱ्या बाजूला मास्टर ब्लास्टर या टीमचा आपण पेन तालुक्याचा पाहिला गेलं तर योगेश पवार आणि त्यांच्यासाठी आलेली प्राइज कॅश प्राइज इथे मात्र पाहायला मिळतोय. आता इथून कोणता बेस्ट करेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. यस रुपेश पाटील सर आपण जरूर या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. पेन म्हटल्यानंतर हे दोन खेळाडूंचं नाव आवर्जून घेतला जातो. या ठिकाणी आपण पाहिलं तर रायगड भूषण सुशांत मोकल असतील आणि योगेश पवारची पॉवर या ठिकाणी सिद्ध होईल का, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र जजमेंट चांगलं पाहायला मिळालं आणि तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक हर्षजी पितले साहेब यांच्या माध्यमातून कमावलं सुशांत मोकलनं. आणि स्वप्नील पवार सर पाहिलं गेलं तर तिथे क्षेत्ररक्षकांचंही इथे मात्र चर्चा करावी लागेल, कारण हा क्लास क्षेत्ररक्षकांमध्ये कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द पेन प्रीमियर लीग कौस्तुभ निगड्याचा आपल्याला पाहायला गेलं तर मी उल्लेख केला होता त्या खेळाडूचा, ज्या निगडे गावाने सीतारामातो इथे पाहायला गेलं तर, आणि त्याच कौस्तुभ म्हात्रे यांनी मात्र हा झेल पकडला गेलाय क्लास आणि इथून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. आदरणीय वीर मराठा टीमचे संघमालक पितले साहेब यांच्याकडून गोलंदाज सुशांत मोकल गोटे यांच्यासाठी. धन्यवाद रुपेजी पाटील सर. आपण पाहतो तर वीर मराठा जोहे हा संघ मार्ग आपण पाहतो कित्येक वर्ष रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ आपल्याला त्यांचे कॅप्टन विश्वजित ठाकूर यांना प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहतोय. परंतु तेच साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून भरपूर सारे या ठिकाणी जरूर बक्षीस लावण्यात येतात. आपण पाहतो फलंदाज झाला बाद योगेश पवारला मात्र बाद या ठिकाणी केलाय. सुशांत मोकल बेस्ट वर्सेस शॉर्ट बॉल फटका फसला. अजून एक विकेट जाईल का? यस पकडले जाईल झेल. अजून एक फलंदाज होईल बाद. यस आपण पाहतोय खरं तर 19 फेब्रुवारी लवकरच आपल्या भेटीला येते. खरं तर आपल्या बापाची जयंती मी सर्वांना नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेन. खरं तर शिवजयंती यासाठी साजरी करायची की शिवछत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आहेत मंदिरावरचे सुरक्षित कळस.
शिवजयंती यासाठी साजरी करायची की शिवछत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आहेत मंदिरावरचे सुरक्षित कळस. शिवछत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण पाहतो आपल्या दाराजवळची पवित्र अशी तुळस. शिवछत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण पाहतो दाराजवळची पवित्र अशी तुळस. शिवछत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पाहतोय या ठिकाणी खरं तर दाराजवळची पवित्र अशी तुळस. शिवछत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पाहतो सुहासणीचं कपाळ. शिवछत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पाहतोय सुहासणीचे कपाळ. शिवछत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पाहतोय हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ, सुंदर अशी सकाळ. पुन्हा एकदा बोलूया माझकडे डीजे गोल्डनच्या माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं सुमधुर संगीत ऐकलं. या ठिकाणी पुन्हा एकदा अपील चांगली पाहायला गेले तर चांगला प्रत्येक चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने कधी आतल्या दिशेने वळवण्याचं काम सुशांत मोकलच्या माध्यमातून केलं गेलंय. धावांना रोख लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येते. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन देखील चांगलं पाहायला मिळतो. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर आपल्याला व्हेरिएशन करणं हे खूप गरजेचं असतं. जेव्हा फास्टर एखादा गोलंदाज असला तर फास्टर गोलंदाज करत असताना मात्र सर्व आता मात्र लेदर क्रिकेटर फास्टर गोलंदाज म्हटल्यानंतर लेदर क्रिकेटर खूप भरपूर प्रमाणात वाढत चाललेत आणि त्याच्यामुळे मात्र वेगवान गोलंदाज असेल त्याला मात्र सहजरित्या धावा कुठल्या जातात. परंतु जेव्हा तुम्ही व्हेरिएशन करता तेव्हा मात्र नक्कीच प्रत्येक खेळाडूला मात्र या ठिकाणी अडचणी वाटायला येत असतात. आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा बाटची कडा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. आपण पाहतो चेंडूवरती परंतु रेस लागली होती क्षेत्ररक्षक आणि चेंडूची. चेंडू मात्र जिंकला. आला 4 धावा. आपण पाहतो या ठिकाणी जरूर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 59 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. आपण पाहतो शेवटचं नक्कीच 4 विकेट गमावल्यात. आपण पाहतोय आणि शेवटचं षटक या ठिकाणी येणं बाकी असेल. शेवटचं षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल. खरं तर आपण पाहायला गेलं तर 2 षटक सुशांत मोकलचे या ठिकाणी संपलेत. तसेच आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर कौस्तुभ म्हात्रेचं देखील 2 षटक या ठिकाणी संपलेत. आपण पाहायला गेलं तर 2 गोलंदाजांचा कोटा मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. परंतु शेवटचं षटक कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आपण पाहायला गेलं तर यंग टॅलेंट राज म्हात्रेला आपण पाहिलं त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळाला होता. पहिली लढत आपण पाहतो 3ऱ्या दिवसातील हे पहिली लढत. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी एकमेकांच्या विजयामध्ये असुसलेले दिसतील. करता आपण पाहिलं लगातार जर 2 मॅच जिंकलात तर सुपर 8चं तिकीट मात्र कन्फर्म होईल. हे नक्कीच दोन्ही टीमला माहिती आहे. त्या अनुषंगाने मात्र चांगले प्रयत्न मात्र करताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. मॅच चालू आहे. पुन्हा एकदा सर्व उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मी जरूर या ठिकाणी सांगेल. आपण पाहतो प्रथमेश स्मृती 11चे कॅप्टन अभिषेक खातूस क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी त्यांच्या विरोधात खेळणारी टीम आपण पाहतो शिवशक्ती 11 तिसवाई मरुआई गावदेवी कलवे या संघाचा कॅप्टन सुशांत मोकल. पेन टेनिस क्रिकेट ऑफ बाहुबली ज्याला म्हटलं आपण जातं तो कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो पहिली इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. प्रल्हाद 11 खारपाळे त्यांच्या अगेन्स्ट खेळेल SS किंग्स. या दोन्ही टीमला मी विनंती करतोय पहिली इनिंग हा षटकानंतर ब्रेक होईल. त्यानंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. बोलूया मॅचकडे. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय.
निशांत म्हात्रेला आपण पाहतो या ठिकाणी ऑन साइड मध्ये खेळण्याचा फटका क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चकला तदनंतर चेंडून सीमा रेषा गाठली आणि हा नशिबाचा चौकार. साऱ्या जगात हे डंका वाजतो हिंदू धर्माचा. यस जय श्रीराम. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. नशिबाचा चौकार मात्र मिळाला. प्रथमेश स्मृती 11 या संघाला बैठक. घुटना टेक और मेरा सिक्सर देख. चेंडू सीमा पार षटकार. हे राम लक्ष्मण गावला होता. खरं तर अभिषेक खातूला आपण पहिला जर विचार केला तर पहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती अनेक स्पर्धा तो खेळत होता, परंतु आता मात्र काहीतरी बदल त्यांनी घडवून आणले आहेत. आणि जर आपण त्यांचा विचार केला तर या ठिकाणी जरूर अलिबागचा संघ मात्र रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळला आणि त्या संघाचा प्रतिनिधित्व करत असताना मात्र त्या संघांमध्ये एक महत्त्वाचं योगदान त्यांचं राहिलं होतं आणि त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ मात्र चॅम्पियन ठरला होता. परंतु आज मात्र ही स्पर्धा वेगळी आहे. पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये स्वतः कॅप्टन इनिंग मात्र या ठिकाणी पेश करत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी जरूर चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू फेकला होता. आपण पाहतोय अडचणी मात्र वाटायला आला होता बॅटिंग करत असताना अभिषेकला आणि आलाय डॉट बॉल. आपण पाहतोय प्रत्युत्तर दिलं गेला. षटकार आला तर नंतर कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी गोलंदाजानं. भरपूर मान्यवर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आज देखील जोडले जातील. कारण आपण पाहायला मिळेल सुशांत मोकलचा फॅन बेस, अभिषेक खातूचा फॅन बेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅटची कडा त्या ठिकाणी जरूर घेतले. क्षेत्ररक्षक तैनात होते. फाईल स्ट्रिक मध्ये आपण पाहायला गेला तर अतिशय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, क्वालिटी लेवलचं क्षेत्ररक्षण पेन तालुका प्रीमियर लीग आपण जर पाहायला गेलं तर सर्व जे खेळाडू आहेत त्या प्रत्येक गावातील 2-2, 3-3 खेळाडू मात्र प्रत्येक संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पेन तालुका म्हटल्यानंतर चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे एकच लल्ला वासकर. याची ही संपूर्ण मेहनत आपण पाहतोय. ऑनसेट मध्ये पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होईल का? हिट मात्र झाला नाही. या ठिकाणी अवांतरच्या एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र त्या 2 धावा जरूर स्कोअर मध्ये ऍड केल्या जातील. आतापर्यंत आपण धावांचा विचार केला तर धावा झाल्यात 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगलं टोटल मात्र उभारण्यात यश मिळालं आतापर्यंत आपण पाहतोय. प्रथमेश स्मृती 11 या संघाला अभिषेक खातो अजूनही मैदानामध्ये 71 धावा धावफलकावरती आपण पाहतो. लागल्या गेल्या शेवटचं षटक चालू आहे. चांगली गोलंदाज करण्याचा प्रयत्न करतो. षटकार एक चौकार जरूर त्याच्यावरती ठोकलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, विकेटच्या मागे मात्र डाय लगावली, मात्र चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळालं. या ठिकाणी एकच धाव स्कोअर मध्ये ऍड केली जाईल. आपण पाहतोय 72 धावा झाल्या. 73 धावांचं आव्हान या ठिकाणी असेल. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झाले. नक्कीच नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आपण पाहतो टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच संपर्क साधायचा. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नक्कीच आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण पाहतो तर हर्षजी पिदले साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅच या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. आपण पाहतो नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी नेक्स्ट मॅच असेल. दोन कॅप्टन आपल्याला विनंती असेल लगेच टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. प्रल्हाद 11 खारपाले अगेन्स्ट केले एस किंग्स या कॅप्टनला विनंती असेल आपण दोन्ही कॅप्टन लगेच संपर्क साधायचा आहे. प्रतीक ठाकूर तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला या ठिकाणी विनंती असेल फर्स्ट कॉल असेल. चला लवकरात लवकर आपण टॉस साठी संपर्क साधा. प्रल्हाद 11 खारसापोली आपण पाहतोय
लगेच कॅप्टन टॉस साठी आपण संपर्क साधा. खारपाले आपण टीम पाहणार आहोत. प्रल्हाद 11 खारपाले हा संघ त्यांच्या अगेन्स्ट केलेला आपण पाहतो. एस 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 किंग्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, एका बाजूने असतील आपण पाहतोय प्रथमेश तर दुसऱ्या बाजूने असतील प्रतीक. हे दोन्ही कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टनला हा शेवटचा कॉल असेल, आपण लगेचच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. श्री साई किंग्स, प्रल्हाद 11 खारपाले आणि श्री साई किंग्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण चला लगेच टॉस साठी आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर आदरणीय आदिराम मोटरचे मालक आणि ओनर आदरणीय नवाजजी नाईक यांना विनंती करेन की आपण आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहात तरी या इथे आपण लगेच अतिथी कक्षामध्ये आपल्याला आमंत्रित केलं जातोय. पेन तालुक्याचा आणखी एक सितारा, काळेश्री गावाचा हा कोयनूर हिरा प्रतीक ठाकूर असं कॅप्टन म्हणून इथे पाहायला मिळत आहेत. यस, आपण खरं तर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण विनंती करूया हर्षजी पितले साहेब, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टॉस कार्यक्रम आपण पार पाडणार आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत. येस, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील. आपण पाहतोय प्रल्हाद 11 खारपाले त्यांच्या अगेन्स्ट केलेले एस एस श्री किंग्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूने असतील प्रतीक ठाकूर तर दुसऱ्या बाजूने असतील प्रथमेश पाटीलला आपण पाहणार आहोत. काटा कॉल आलाय, जरूर नवीन संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतो. या ठिकाणी टॉस जिंकला प्रतीक, डिसिजन काय असेल? फील्ड. नक्कीच पेन तालुका प्रीमियर लीग म्हटल्यानंतर एक मोठी स्पर्धा आणि ॲज अ कॅप्टन नक्कीच हा पहिला वर्ष जरूर तुझा असेल आणि एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणशील? सर्वात प्रथम तर मी माझ्या ओनरचा आभार मान्य करतो मयुरेश नालावेचा की त्यांनी मला ॲज अ कॅप्टन म्हणून स्वीकारलं आहे. आणि आयोजन तर चांगलंच असतं. आता पनवेल प्रीमियर लीग झालं, ठीक आहे, ग्राउंड असतो, पण स्टेडियममध्ये खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, जो आम्हाला इकडे म्हणजे चान्स भेटला. आणि मी पण देखील या वर्षीपासून स्टार्ट केलं आहे पेन प्रीमियर लीग. नक्कीच पहिल्यांदाच पेन प्रीमियर लीग खेळतोस, काही दबाव असेल? दबाव तर नाही आहे, फ्री माइंड जेवढा खेळता येईल तेवढं फ्री माइंड, कारण दबाव घेतला तर दुसरंच काहीतरी होईल. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुझ्या टीमला. आपल्यासोबत जरूर प्रथमेश या ठिकाणी जोडले जातील. प्रथमेश, नक्कीच आपण पाहतो पेन तालुका प्रीमियर लीग 2024 हा तिसरा दिवस आणि नवीन नक्कीच तुझी देखील पहिलीच कॅप्टनशिप असेल या प्रीमियर लीगची. आपण पाहतो एकंदरीत या ठिकाणी कॅप्टनची भूमिका कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी जरूर हँडल करशील आणि काही दबाव असेल का? दबाव तर नसेल, कारण तर दबाव जर घेतला तर मग पुन्हा परफॉर्मन्स होणार नाही, तर दबाव नाही. आणि थँक्यू बोलेल काकांचं, प्रल्हाद काकांचं, की त्यांनी मला कॅप्टन म्हणून निवडलं. यस, आपण पाहतो एकंदरीत पेन तालुका प्रीमियर लीग आणि लल्ला वास्कर यांच्याबद्दल काय म्हणशील? दादाचं आयोजन खूपच सुंदर असतं आणि तो दरवर्षी प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे देखील धन्यवाद, कारण पेन प्रीमियर लीग भरवणे काही खायची काम नाही, तो एकटाच भरवतो. त्याच्यासाठी यस, वन मॅन शो लल्ला वास्कर यांचं कौतुक जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपण पाहतो दोन्ही टीमला. कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील एक मराठी भाषेतला बुलंद आवाज रुपेश पाटील, मॅन फ्रॉम जनवली बेडी. आणि नक्कीच आपण पाहतोय प्रल्हाद 11 खारपाले संघाचे कट्टर समर्थक आपले स्कोरर संदीपजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळतील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये.
थँक्यू. आपण आवाज ऐकत होतात आदरणीय स्वप्नील पवार सर, फनस डोंगरी, वाईस ऑफ फनस डोंगरी. गेम ऑन लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल, कारण इथून आता जमवायच्या आहेत धावा त्या शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे टीमला. 72 72 धावा, इथे 71 धावा जमवल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना 6 षटकामध्ये प्रथमेश स्मृती 11, अभि खातू कॅप्टन असणाऱ्या टीमनं 71 धावा, 72 धावा झाल्यात आणि 73 ला विजयी असेल इथे. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय ऑन स्ट्राईक प्रसाद पाटील अंतोरे या गावात या टीम मधून आपल्या ग्रामीण क्रिकेटला सुरुवात ज्यांनी केली. अंतोरे टीमचा मात्र एक महत्वपूर्ण खेळाडू ज्यांची ओळख आहे तेच ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतात. तर नॉन स्ट्राईक एनला पेन टेनिस क्रिकेटचा बाहुबली अर्थातच गोट्या सुशांत मोकल, तर गोलंदाजी मार्क वरती स्वतः कॅप्टन फनस डोंगरी चिंचपाडा टीमचा अष्टपैलू खेळाडू अभि खातू. पहिल्याच बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट लॉंग ऑफ रिजन मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच बॉल अडवला गेलाय. P1चा षटक आहे. मॅडर्निटी पॉवर प्ले पहिलाच आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टननं मात्र जबाबदारी घेतली. अभि खातू इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती असतील. तर ऑन स्ट्राईक सुशांत मोकल यांना आपण पाहतो इथे बेस्ट ऑफ बेस्ट. इथे मात्र क्रिकेट रंगताना पाहायला मिळेल. पेन प्रीमियर लीग 2024चा धमाका अखंड 5 दिवस आपल्याला अनुभवायला मिळेल इथे. राईट मोर द विकेट तयार असेल, संधी आहे तिथे. सुशांत मोकल जाळमध्ये अडकले जातील. योगेश पवार झेलच्या खाली, झेल सोडला जातोय. स्मित हास्य सुशांत मोकल यांच्या मात्र चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. वा, इथे काय घडलंय? अनेकांच्या नजरा या झेल वरती होत्या. अभि खातू स्वतः नाराज आहे तिथे. ही विकेट नव्हती, ही कॅच नव्हती, तर ही मॅच होती आणि झेल सोडला गेलाय. आणि तेही सुशांत मोकल या मात्र खेळाडूंचा. सिंपल झेल सोडली गेली. आता ही झेल घेण्याची संधी आहे तिथे. आता मात्र अगदी आरामात ऑस्ट्रेलियन स्टाईलनं पकडलं जाईल झेल. आणि विकेट क्रमांक पहिली इथे मात्र जाताना पाहायला मिळेल. प्रसाद पाटील बॅक टू डगआउट 2 या धावसंख्येवरती पहिला विकेट जाताना पाहायला मिळतोय. शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कलवी टीम. जर काही ते नवीन खेळाडू जर का असतील ना, तर त्यांना हा उत्तम उदाहरण होता. चुका ह्या माणसाकडनं घडतात. तुम्ही किती मोठे खेळाडू आहात ना ते महत्वपूर्ण नाही. म्हणून सुनील गावस्कर सरांनी म्हटलंय फॉरगेटिंग इज द आर्ट. कारण तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये शून्यावरून सुरुवात करायची असते. योगेश पवार म्हटल्यानंतर परफेक्शन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, पेन टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून ज्यांची ओळख, आणि त्यांच्याकडनं क्षेत्ररक्षण करत असताना झालेली चूक, हे बरेच काही मात्र इथे सांगून जातोय. आणि तेही सुशांत मोकल सारख्या फलंदाजांना मात्र जीवदान मिळालंय. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ते मात्र सांगता येत नाही. कारण क्रिकेटचा गर्भाशय हा अनिश्चिततेने ठासून भरलेला आहे. कधी कोणता वेळ कसे काय घडेल ते तुम्हाला सांगता येणार नाही. अनेक मोठमोठे खेळाडू कधी कधी हिरो होताना पाहायला मिळालेत, आम्ही पाहिलेत. तर तेच खेळाडू झिरोही होताना आम्ही पाहिलेत. पण तो कमबॅक इथे करावा लागेल. आत्मविश्वास वाढवून गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळालाय. चिंचपाडा एक्सप्रेस म्हणून ओळख असणारे खेळाडू अभि खातू गोलंदाजी मार्कवरती विकेट प्राप्त करून देत आहेत प्रसाद पाटील यांच्या स्वरूपामध्ये. सागर पाटील नवीन फलंदाज. गुड नाईट टेक तमाशा देख. कारण कनेक्टिव्हिटी तेवढी चांगली पाहायला मिळाली नाही. हा टेनिस क्रिकेट असा आहे ना की तुम्हाला कोणते कोच नसतात, कोणाला तुमच्याकडे कोणते ट्रेनर नसतात. आपण पाहिलं गेलं तर प्रत्येकाने इनोग्रेटेड केलेले
वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे ढंगाचे आपल्याला शॉट इथे मात्र पाहायला मिळतात आणि त्याचपैकी की काय आपला ट्रेडमार्क असणारा शॉट सागर पाटील खेळताना मात्र पाहायला मिळाले. आणि पेन प्रीमियर लीग म्हटल्यानंतर मोठा प्लॅटफॉर्म आहे. मंच भी बडा पंच भी बडा त्याचाच प्रयत्न मात्र करण्यास असफल ठरले त्या अभि खातू यांच्या मात्र या बॉलवरती फलंदाज सागर पाटील. त्यानंतर यशस्वी लोअर फुल टॉस बॉल हा तोफा होता. सागर पाटील यांच्यासाठी तोफ्याला केलाय कबूल. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 चौकार 6 षटकार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परत ब्रह्म श्री 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 सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हे गोल्डन डीजे यांची खासियत आहे. सकाळी भजनाने सुरुवात करतात, मग राजे शिवछत्रपती महाराज येतात, त्यानंतर मात्र तुम्ही साईबाबांना पाहू आणि जशी दुपारचा संध्याकाळचा सत्र होईल त्यानंतर गौतमी पाटील एकनाथ माळी ही खास क्लास आहे गोल्डन डीजे यांचा. कोणत्या वेळी कोणते गाणे वाजवायचे आणि क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करायचा ते गोल्डन डीजे यांच्याकडून शिकावं. ऑन स्ट्राईक सागर पाटील. अभि खातूला पाहतोय ते गोलंदाजी मार्क वरती. हनुमानपाड्या संघाचे हे खेळाडू ग्रामीण क्रिकेट संघातून खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. क्लास डिफेक्सच्या कव्हरला नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार. धावा येतील मात्र इथे 4 4 4 चौकार. षटक क्रमांक पहिला संपुष्टात आले. असं कॅप्टन अभि खातू यांनी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळला आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 12. एक महत्वपूर्ण विकेट प्रसाद पाटील यांची मात्र प्राप्त करून दिली आणि सुशांत मोकल यांना मात्र या षटकामध्ये जीवदान मिळालंय. चेक केलं जाईल. येस डेफिनेटली. पाहिजे 12वे खेळाडू तुमचे उपस्थित आहेत, त्यांनाही चेक केले. 12 धावा धावपलकावरती आहेत. ओके गेम ऑन लेट्स प्ले. ही मोठी स्पर्धा आहे आणि मोठी स्पर्धेमध्ये आपले गुणलेखकही तेवढेच मोठे आहेत. पेन टेनिसचे बाहुबली आदरणीय संदीपजी भोईर गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये. तर दुसरा षटक इथे मार्गस्थ होईल आणि दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र आमंत्रित केलं जातोय भूषण म्हात्रे. चिंचपाडा टीम कडूनच खेळणारे हे खेळाडू अभि खातू याने मात्र आपल्याच टीम मधील गोलंदाजांवरती दाखवलेला विश्वास ते मात्र पूर्ण केले जाईल का. तर ऑन स्ट्राईक ज्यांचा झेल सुटला गेलाय ते सुशांत मोकल कलवे टीमचा मात्र नाव ज्यांनी उंचवलं गेले. पेन टेनिस क्रिकेटला मात्र एक नवी ओळख निर्माण करून दिली. पहिल्याच बॉलवरती मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. अगदी हलक्या हातानं सॉफ्ट ड्राईव्ह केले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 13 धावा 13 रन स्कोर बोर्ड. सागर पाटील यांना पाहतोय इथे हनुमानपाडा टीम मधून ग्रामीण क्रिकेट खेळताना वारंवार आपण यांना पाहायला गेले. आज हनुमानपाडा गावातून सुद्धा बरेच जण ही मात्र मॅच लाईव्ह पाहिले जातात. त्याचं कारण आहे तर सागर पाटील मैदानामध्ये आलेले आहेत. पेन तालुक्यातून अखंड प्रत्येकाचे चाहते टीम मधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत आदरणीय लल्लाजी वास्कर सर आणि त्याचबरोबर पूर्ण कमिटी पेन प्रीमियर लीग 2024 ची.
कधी तू तर कधी मी. इथून 6 षटकांचा खेळ आहे आणि या 6 षटकांमध्ये बनवायच्या आहेत 73 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12. इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, 2 बॉलमध्ये 1 धावा आली आहे. चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार, बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे सागर पाटील यांच्या बॅटमधून 6-6-6 षटकार. या 6 धावेनं बॉल ही मात्र पाहिलं गेलं तर बॉल आलेला आहे. इथून पाहायला गेलं तर क्लास पाहायला मिळाला सागर पाटीलचा, कारण इथून कव्हर करत होतं, फाईन लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक होतं, त्यालाही भेदून या बॉलला मात्र खेळायचं होतं. लोअर फुल टॉस बॉल होता, पूर्णपणे समाचार घेतलाय. हा क्लास सातत्याने मात्र पाहायला गेलं तर या वर्षी अगदी टच मध्ये असणारे खेळाडू सागर पाटील ऑन स्ट्राईकला पाहतोय इथे आणि हल्ला चढवलाय गोलंदाज भूषण म्हात्रे यांच्यावरती. शहराचा वेध घेतोय, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले होते. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर जागा बनली गेली गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी आणि तेच प्रयत्न आणि यश तेवढं क्षेत्ररक्षण हे चांगलं झालंय. धाव कोणती येणार नाही. मागच्या बॉलवरती षटकार, हा बॉल डॉट आलाय. 19 धावा धावपलकावरती बनवायच्या आहेत त्या 73 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे भूषण म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये. स्टेट ड्राईव्ह, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक आहे तिथे, हा पकडला जाईल, झेल आणि फलंदाज बाद. टीम हनुमानपाड्याचा अष्टपैलू खेळाडू आणि टीम बॅटिंग करत असताना शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे या टीमला बसतोय धक्का दुसरा. सागर पाटील यांच्या स्वरूपामध्ये 19 या धावसंख्येवरती. सहा षटकांचा खेळ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बराचसा वेळ आहे इथून मॅच टर्निंग पॉईंट गेम खेळण्याची. माइंडेड गेम खेळणं खूप महत्त्वपूर्ण आहे, अगदी डोक्याचा वापर करणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचवरती तुम्ही विजय संपादन करू शकता इथे. आणि मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील येत असताना मात्र पाहायला मिळतील. इन ऍक्शन मध्ये 4 नंबरवरती मिडल ऑर्डर मध्ये खारसापोली टीम मधून खेळताना सातत्याने यांना पाहिलं गेले. एक अनमोल कामगिरी खारसापोली टीम कडनं करताना पाहिलं गेले आपण, परंतु इथून अनमोल कामगिरी करावी लागेल शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवी टीमला. संघमालकेत आदरणीय अक्काजी घरत साहेब धाकटी जुई म्हटल्यानंतर सध्याच्या घडीला रायगड टेनिस क्रिकेटमध्ये या टीमचं सुद्धा मात्र बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच गावातील संघ मालक आदरणीय अक्काजी घरत, तर प्रथमेश मूर्ती 11 टीमचे संघ मालक आदरणीय विवेकजी बामणे सर आणि स्वप्नीलजी कोठावले सर यांचे आम्ही करू सहर्ष स्वागत. सोवर डिलिव्हरी, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतात तेथे थर्ड मॅच रिझन मधील झेल सुटला इथे. दुसरा झेल जमिनीला दान होताना मात्र पाहायला मिळतोय इथे. मॅच मोठी आहे, तुम्हाला काम मोठं करावे लागेल. तर इथून या पेन प्रीमियर लीग म्हटल्यानंतर पेन तालुक्यातील 11 बेस्ट खेळाडू इथे निवडले जातात. चून के म्हणतात ना, तसा मात्र इथे खेळाडू निवडला जातोय. म्हणजे इथे असं म्हणता येणार नाही की खेळाडूकडनं चुकी झाली आहे, नवीन खेळाडू आहे. या 11 तर 11 खेळाडू बेस्ट आहेत. प्रत्येक गावातील सर्व उत्तम खेळाडू जो असणारा खेळाडू, तो खेळाडू पेन प्रीमियर लीग मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्यानंतर होणाऱ्या चुका कुठेतरी तुम्हाला मात्र इथे त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणून म्हटलं जातं ना की ऑन प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. या स्पर्धेला पीटीसी लाईव्ह या टीम चॅनल कडून मात्र कव्हर केलं जातोय पूर्ण स्पर्धा. 21 धावा
धावफलकावरती या षटकातील बॉल आतापर्यंत डिलिव्हरी केलेत. संपुष्टात येताना पाहायला मिळेल. 9 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल इथून पाहायला गेलं तर. आणि तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जातोय गोलंदाज आपल्या स्पेल मधील. दुसऱ्या षटकासाठी मात्र येताना पाहायला मिळतील असं कॅप्टन सुता या टीमचा मोहरक्या म्हणजे ज्यांची ओळख आहे आणि चिंचपाडा एक्सप्रेस पेन तालुक्यामध्ये ज्यांनी ओळख निर्माण केली गेली अभि खातू गोलंदाजी मार्कवरती ते मात्र पाहायला मिळत आहेत. आपण पीटीसी लाईव्ह बद्दल आपण चर्चा करत होतो. आदरणीय संदीपजी वास्कर सर आणि किरणजी दळवी सर यांच्याकडनं हा चॅनल मात्र पूर्णपणे चांगली क्लिअरिटी सगळी गोल्डन क्षणचित्र मात्र या स्पर्धेची टिपली जात आहेत. राईट मोद विकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. कॅप्टन अभि खातू यांच्यावरती चढवलाय हल्ला. दे धडक बे धडक. पेन प्रीमियर लीग 2024 मधील हा येतोय शानदार रुबाबदार षटकार. गोट्याचा माहिती नाहीये पण लल्ला वास्कर साहेबांचा नाद करायचा नाही. इथून सुशांत मोकल यांची झेल सुटली गेली होती आणि ती गोलंदाजी करत होते अभि खातू दुसऱ्या बॉलवरती. आणि त्याच फलंदाजांनी मात्र आता अभि खातू यांच्यावरती हल्ला चढवलाय पहिल्याच बॉलवरती. षटकारानं सुरुवात केली. क्लास आहे. आणखी एक इथे मात्र पाहायला मिळतोय जबरदस्त फटका लॉंग ऑफ रिझन वरना परफेक्ट इथे मात्र ऑफ ड्राईव्ह. पेन तालुक्याचा बाहुबली कलवे टीमचा रन मशीन सुशांत मोकल यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय क्लासिकल षटकार. डीजे गोट थँक्यू. तर आपण पाहतोय लगातार जर 3 षटकार लगवले सुशांत मोकल. आता आले 2 अजून एक मारला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कल्पेश काले यांच्याकडून या ठिकाणी जमा झालंय. खरं तर हे नक्कीच सुशांत मोकलवरती प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश काले क्रिकेटची भरपूर आवड आणि त्यांच्या माध्यमातून अजून एक षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पैशांची कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बेस्ट एका बाजूला चिंचपाडा एक्सप्रेस अभि खातू तर दुसऱ्या बाजूला पेन टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुशांत मोकल गोट्या आपल्याला पाहायला मिळतात ज्यांचं झेल सुटलंय जीवदान मिळालंय. आता जीवदानाचा परिपूर्ण अगदी हिशोब करत असताना मात्र अभि खातू यांचा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. षटकार हॅट्रिक होईल की विकेट येईल ते पाहणं गरजेचं. अभि खातू राईट मोद विकेट हे तयार असेल. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला फ्लाय करत मात्र इथे अडवला जाईल बॉल. अक्षय आहे तिथे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. समर्पण पूर्णपणे देत असताना क्षेत्ररक्षणामध्ये अक्षय जाधव यांना पाहतोय. फनस डोंगरी टीम कडनं ग्रामीण क्रिकेट खेळताना मात्र सातत्याने त्यांना पाहतोय आपण. आता मात्र टीम प्रथमेश स्मृती अर्थातच विवेक बामणे आणि स्वप्नील कोठावले सर यांच्यासाठी क्रिकेट मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अजून 2 लगावले तरी देखील 1000 रुपयाचा पारितोषिक. लगातार 2 षटकार आता मात्र खेचले सुशांत तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कल्पेश काले यांच्या माध्यमातून. सुशांत मोकल ऑन स्ट्राईक येणं पाहतोय आपण इथे. अभि खातू आहेत गोलंदाजी मार्क वरती. षटकार आणखी 2 आले तर क्रॅश प्राइज असेल इथे. पण पाहिलं गेलं तर बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट रंगताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 35 धावा 35 आणि स्कोर बोर्ड. क्लास आहे. वा कॅच ऑफ द डे जबरदस्त. विवेक बामणे यांच्याकडनं पकडली गेली झेल. स्वतः संघ मालक प्रथमेश मोती 11 या संघाचे आणि त्यांच्याचकडनं झेल पकडला गेलाय. बॅक टू द गाउट परतावा लागेल. बिग विकेट 440 होलचा करंट सुशांत मोकल बॅक टू द गाउट.
मेडिकल सुविधा इथे उपलब्ध करायची सुद्धा संघ मालक, परंतु किती महत्वपूर्ण विकेट घेतली ना पहा इथे. हातातून रक्त आलंय इथे, जखमी झालेत, परंतु चेहऱ्यावरती स्मित हास्य होते त्यांच्या. कारण झेल कोणाचं घेतले तर सुशांत मोकल यांचं झेल घेतलंय. तुम्हाला वाघाची शिकार करायची आहे तर तुम्हाला जखमी व्हावं लागेल आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळालं. स्वतः संघमालक आहेत विवेक बामणे आणि त्यांच्याकडनं झेल पकडली गेली सुशांत मोकल यांची. जिथे मॅच टर्निंग पॉइंट आहे हा त्यांना माहिती आहे, त्याचमुळे की काय एवढी दुखापत होत असतानाही चेहऱ्यावरती त्यांच्या मात्र सुखद आनंद आपल्याला पाहायला मिळत होता इथे. तर धक्का बसला इथे विकेट क्रमांक तिसरी मैदानाच्या बाहेर सुशांत मोकल यांच्या स्वरूपामध्ये. 16 धावांची बहारदार खेळी साकारली गेली सुशांत मोकल यांच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये आणि 2 षटकार तिथे सजवले गेलेत. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 35 या धावसंख्येवरती तिसरा विकेट टीम बॅटिंग करत असताना शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे टीम आदरणीय अक्काजी गरज साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून रिप्लेसमेंट खेळाडू नवीन येताना मैदानामध्ये पाहायला मिळतील. थोडीशी दुखापत झाली, परत एकदा आपल्या समवेत विवेक बामणे जोडले जातील. संघ मालक आहेत प्रथमेश मोती 11 अभि खातू कॅप्टन असणारी ही टीम आणि स्वतः गोलंदाजी मार्कवरती ते मात्र पाहायला मिळत आहेत. या बॉल षटकातील खेळ झालाय आतापर्यंत 4 बॉलचा 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असेल इथून आणि 35 धावा आल्यात. कौस्तुभ मात्रेला पाहायला मिळतात इथे निगडी टीमचा हा खेळाडू. क्लासिकल फटका क्षेत्ररक्षकही तेवढा दर्जेदार मात्र पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा पॉइंटला आणि अडवला जाईल बॉल तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धावा. संयमाचं क्रिकेट इथे मात्र खेळलं जाते. इथून माहिती आहे की धावा ज्या हव्या होत्या ना त्या धावा मात्र इथे येताना पाहायला मिळतील आणि डीप बॅटिंग ऑर्डर आहे शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी 11 कळवे टीमची आणि त्याचमुळे की काय मोठे फटके इथून खेळले जात नाहीयेत. चांगला खेळ सातत्य इथे मात्र दाखवावा लागेल अमोल पाटील आणि कौस्तुभ म्हात्रे या दोन्ही फलंदाजांना. ज्या प्रकारे अभि खातू यांनी गोलंदाजी करत असताना 2 षटकार जरी खायले असले तरी सुद्धा मात्र ते महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. संधी आहे तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला आणखी एक विकेट प्राप्त करून देतील आज कॅप्टन नाव आहे चर्चा आहे चिंचपाडा एक्सप्रेस अभि खातू आणखी एक विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतील. फलंदाज बाद बॅक टू द आउट कौस्तुभ म्हात्रे यांना इथे परतावं लागेल. आता इथून जर का तुम्ही पाहिलं गेलं तर एक महत्वपूर्ण विकेट क्लासिकल खेळ सातत्याने मात्र आपण पाहिलं गेलं तर कौस्तुभ म्हात्रेच्या मार्फत आपण पाहिलं गेले पण तेच फलंदाज बाद झालेत. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 18 बॉल 36. नक्कीच आपण व्यासपीठावरती पाहतोय क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे आपल्याला पाहायला मिळतात. हर्षनजी पितले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. तर विनंती असेल ऋषी कोळी यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी साहेबांचं स्वागत करावं ही विनंती असेल. आपण पाहतोय खरं तर पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये साहेब या ठिकाणी तुम्ही आलात, महत्वाची वेळ मात्र दिलीत, मायेची उबदार शाळ प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन मात्र या ठिकाणी साहेबांना आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन या साहेबांना या ठिकाणी गौरवित करण्यात येत आहे. आपण पाहतोय तर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व आपण कित्येक वर्ष रायगड प्रीमियर लीग पाहतोय. वीर मराठा जोहे या संघाचं मात्र हे नक्कीच ओनर आहेत आणि त्यांचे कॅप्टन देखील आपल्याला विश्वजित ठाकूर पाहायला मिळतात रायगड प्रीमियर लीग मध्ये. हर्षलजी पितले साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील.
खरं तर साहेब आपण या ठिकाणी आलात आणि महत्वाची वेळ आपण या ठिकाणी दिलीत, तर पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करूया पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये. बोलूया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील आपले रुपेशजी पाटील सर. थँक्यू स्वप्नीलजी पवार सर. तर इथून पाहिलं गेलं तर येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 36 धावा इथे जमवायच्या आहेत. जो आपण आवाज ऐकताय आता मैदानामध्ये सकाळी 6 वाजता सुद्धा तुम्हाला हा आवाज ऐकायला मिळेल, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. नगरपालिकेचा हा अलाराम सातत्याने दर दिवशी मात्र आपल्याला या मैदानामध्ये आवाज येताना पाहायला मिळतोय. बरीच शंका येतो की आवाज कुठून येतोय, कशाचा येतोय, त्यांच्यासाठी ही माहिती. पण इथून आलाय हा बॉल डॉट. समीकरण परत एकदा बदलली जातील. येणारे 17 बॉल मध्ये विजयासाठी 36 धावांची गरज आहे. भूषण मात्रे गोलंदाजी मार्कवरती, चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्या डीप मध्ये बॉलला अडवला जाईल. ऑनसाइडला खेळून काढला होता. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाजांची आता इथे कस आपल्याला पाहायला मिळेल, कशा प्रकारे इथून खेळ पुढे नेला जाईल. कारण ही महत्वपूर्ण मॅच आहे, पहिली मॅच, आणि पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला इथून चांगला खेळ इथे मात्र करायचा आहे. कारण नेहमी म्हटलं जातं शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून असते. आता दृढ निश्चय कोणामध्ये किती ठासून भरलेला आहे ना, ते पाहणं गरजेचं आहे. कारण इथून येणारा प्रत्येक बॉल गणिक समीकरण मात्र इथे बदलले जातील. 100 बॉलमध्ये आता इथे मात्र 35 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 36, जमवाच्या 73 धावा, 38 धावा माफी असावी. आणि इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि 4थ्या षटकातील 3रा बॉल. ही मात्र मोठा फटका येत नाहीये. चांगली गोलंदाजी भूषण मात्रे. तिन्ही गोलंदाज जर का आपण पाहिलं गेलं तर चिंचपाडा टीम मधील महत्वपूर्ण गोलंदाज आहेत आणि त्याही 3 गोलंदाजांना इथे मात्र वापरला जाते. अभि खातू पाहिलं गेलं तर चिंचपाडा टीम एक्सप्रेस म्हणून ओळख आहे. त्यानंतर भूषण मात्रे आणि परत एकदा भूषण मात्रे. लेदर क्रिकेट चांगले खेळ खेळताना आपण पाहतोय त्यांना. तीच खेळाडू जोरदार अपील केली जाते. थोडासा बाहेर जाणारा पंच सांगतायत लाईन आणि रेषेमध्ये नाहीये. सुरक्षित असतील इथे फलंदाज. ऑन स्ट्राईक अमोल पाटील. इथून अमोल पाटील यांना अमोल कामगिरी करावी लागेल. आकाश घरत साहेब इथे मात्र मॅच अगदी लाईव्ह पाहतात इथे. त्यांच्याकडनं ही शुभेच्छा आपल्या टीमसाठी आल्यात आणि त्यांची इच्छा आहे की पहिली मॅच आम्हाला जिंकून द्यावी. ज्या प्रकारे विवेक बामणे आणि स्वप्नीलजी कुठावले सर संघमालक आहे त्यांनाही तसंच वाटतोय. ऑनसाईडला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये अडवला जाईल. सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. या सिंगलने फारसं थोडंसं दडपण मात्र वाढताना पाहायला मिळेल ते फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. कारण इथून एखादा मोठा फटका घेणं खूप गरजेचं आहे. कारण जमवाच्या तुम्हाला 73 धावा, धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 40. अजूनपर्यंत तुम्हाला इथे जमवायच्या आहेत 33 धावा. इथे दूरवरचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. थोडासा बाहेर ठेवणारा बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव येईल. पबल्याला पाहतोय इथे आणि तो प्रयत्न यशस्वी झालाय. ज्यावेळी तुम्ही असे प्रयत्न करताना, कारण तुम्हाला नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार आपण पाहायला गेलं, ज्यावेळी सफल होतो फलंदाज त्यावेळी मात्र इथे गोलंदाजांना जागा बनते गोलंदाजी करण्यासाठी. आता इथून षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 41 धावा. आता इथून येणारे 12 बॉल मध्ये जमवायच्या आहेत त्या 32 धावा. आणि 4थ्या षटकामध्ये पहा अंकांचा खेळ कसा आहे. तर 4थ्या षटकामध्ये 4 धावा खर्च झाल्यात आणि त्या खर्च केल्यात भूषण मात्रे या गोलंदाजांनी. अफलातून गोलंदाजी, ज्या गोलंदाजीच्या षटकाची गरज होती तो षटक इथे मात्र येताना पाहायला मिळाला. कारण आपल्या स्पेल मधील दुसरा षटक ज्यावेळी हाताळला होता त्यावेळी फक्त धावा खर्च केल्या होत्या 9 आणि त्यानंतर भूषण मात्र येतात आणि 4 धावा खर्च करतात. 4 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 41. आता इथून येणारे 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती 32 धावांची. तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गाव
मोठं योगदान ज्यांचं लाभलं जाते ते लल्लाजी वास्कर सर यांचं सुंदर संगीत आपण ऐकलात. आणि पेन टेनिस क्रिकेट पटलाला मोठं योगदान आहे. या नावाला खूप वेगळी ओळख आहे. ॲज अ क्रिकेटर म्हणूनही आणि मुख्य आयोजक म्हणूनही आपण वारंवार पाहिलं गेलं तर इथून 12 बॉलमध्ये जमवायच्या त्या 32 धावा. गोलंदाजी मार्कवरती धीरज बेलकडे बोरगावचे हे खेळाडू आपल्या टीमसाठी मिस्टामिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल झाला प्लाय सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे 6 षटकार. तांबरशेत या गावाच्या नावाची ओळख आहे बबल्या. या नावानं सुपरिचित असणारे खेळाडू बबल्या पाटील इथे मात्र षटकार ठोकतायत. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केला होता. बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पाठवलाय. धीरज यांच्यावरती हल्ला पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती. त्यानंतर कमबॅक केले. एक सिंगल मात्र घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न लेझी क्रिकेट स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हा मोठा मंच आहे. तुम्हाला तुमचा क्लास दाखवावा लागेल. चतुराई रनिंग बिटवीन द विकेट. वा भाई वा. चतुर चाणाक्ष आणि हुशार दोन्ही फलंदाज कौस्तुभ म्हात्रे आणि बबल्या पाटील यांच्याकडनं मात्र ही चुरटी धाव मात्र घेतली गेली. 2 धावा आल्यात 49व्या धावपलकावरती. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 10 आणि विजयासाठी 24 धावांची गरज. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना मित्रांनो त्यापेक्षा ती दुप्पट मेहनत टिकवण्यासाठी करावी लागते असं म्हटलं जातं. मेहनत घेतली होती सुशांत मोकल ना ती टिकवण्याचं काम बबल्याला याला करावं लागेल आणि त्याचबरोबर कौस्तुभ म्हात्रेला करावं लागेल. अमोल पाटीलला करावं लागेल. ऑनसाइडला खेळलं होतं तिथे एक सिंगल येईल इथे आणि या सिंगल नंतर धावफलकावरती इथे धावा लागल्या जात आहेत त्या 50 धावा म्हणजे अर्धशतकी खेळी पूर्ण होताना पाहायला मिळतोय शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे टीमला. आता इथून येणारे 9 बॉलमध्ये 23 धावांचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळतोय. अतिरिक्त हाईट आणि विमर्श इथे रिव्हई वापरला जाईल आणि चेक केलं जाईल स्क्रीनवरती. तिसरे पंच उपलब्ध आहेत इथे स्क्रीनवरती चेक केलं जाईल. थोडासा वेळ निश्चित घेतला जाईल. नो बॉल चा इशारा इथे आलाय. हो आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला थोडंसं मात्र टेन्शन इथे मात्र पाहायला मिळेल. म्हणजे आणखी एक धाव ऍड केली जाईल. आता 51 धावा धावपलकावरती. इथून येणारे आता 9 बॉलमध्ये 10 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. 10 बॉल 22 असं समीकरण बनलं गेलंय. अमोल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्ट्राईक असेल. बबल्या पाटीलने मात्र आपली कामगिरी केली. अमोल पाटील आता इथे 3 बॉल खेळतायत 4 बॉल खेळतायत. 4 बॉलमध्ये 4 धावा त्यांच्या नावावरती. इथून कमबॅक कसं केलं जाईल गोलंदाजांकडून. धीरज बेलकडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात इथे आणि धीरज बेलकडे यांच्याकडनं मात्र ही षटक खूप महत्वपूर्ण आहे. 6 बॉलमध्ये आता त्याचं अंतिम षटकामध्ये धावा किती ठेवल्या जातील. वाईड यॉर्करचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे अभिखातू परंतु इथे फीटचा बॉल संधी मिळणार नाही. आणखी एक धाव मात्र घेतली जाईल आणि अंतिम क्षणी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केली जाईल. ही विकेट ही धाव मात्र गरजेची होती का. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तो मात्र असफल. 2 फलंदाज एकमेकांवरती नाराज होताना मात्र पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक जे खेळत होते मात्र एकदम रंगामध्ये बबल्या पाटील हे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील.
फलिकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 53 धावा. इथून येणारे आता बॉल असणार आहे ते 9 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. तर नवीन फलंदाज प्रणिल म्हात्रे, मॅनफॉर्म कन्हैया कानोबा टीम मधून खेळणारा हा खेळाडू आज आपल्या टीमसाठी. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. एक सिंगलनी धावफलक. ऑन साइडला ढकलून दिला. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. डिफेक्शन कव्हरला बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. एक सिंगलला मात्र कम्प्लीट डबल मध्ये कन्वर्ट केली जातोय. ही काश येत आहे. आता इथून रन येणं खूप गरजेचं आहे जर पाहिलं गेलं तर. आणि त्याचबरोबर समीकरण मात्र ते बदलली जातील. आता इथून समीकरण पाहायला गेलं तर मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळेल. कल्पेशला पाहतोय ते नवीन फलंदाज. 7 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे. या बॉलवरती धावा येतील किती. ऑन साइडला एक सिंगल येताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगलने मात्र शेवटचा बॉल समाप्त होईल का. झालंय. इथून कमबॅक केले गोलंदाज श्रीधर यांनी. कारण इथून येणाऱ्या आता 6 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती 15 धावांची. व्हॉट अ क्रिकेट. आता पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 58 धावा 58 ऑन स्कोर बोर्ड. इथे मात्र पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना टीम शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे टीम. पाय ते 57 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. राईट चेक केले गेले. 6 बॉल मध्ये 16 धावांचा समीकरण इथे मात्र पाहायला मिळेल. कशा प्रकारे खेळ पुढे जाईल. डीजेचा ताळावरती मात्र आपल्याला अखंड कोण नाचताना पाहायला मिळेल. पहिली मॅच महत्वपूर्ण आहे. प्रथमेश मोती 11 पाहायला मिळतोय एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी 11 कळवे टीम. सुशांत मोकल कॅप्टन असणारी ही टीम. आकाशजी गरज साहेब, धाकटे जुई संघमालक आणि त्याचबरोबर प्रथमेश मोतीचे संघमालक आदरणीय विवेकजी बामणे सर आणि स्वप्नीलजी कोठावले सर. मॅच येऊन ठिपले. प्रथमतः फलंदाजी केली होती प्रथमेश मोती 11 या टीमनं. अभिखातू कॅप्टन असणाऱ्या टीमनं आणि जमवल्या होत्या 72 धावा आणि 73 धावांचा टार्गेट सेट केला होता शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे टीमला. ते जमवत असताना अंतिम षटकापर्यंत मॅच इथे मात्र पाहतोय. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 6 बॉल 16 असं समीकरण इथे मात्र पाहायला मिळेल. जेव्हा भविष्य धुक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा आपला फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे असं म्हटलं जातं. आणि ते वर्तमान काय आहे तर वर्तमान आहे 6 बॉल आणि 16 धावांची गरज टीम शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे या टीमला. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकताना ते प्रयत्न न करता मिळत नाही. इथे प्रयत्न करावा लागेल दोन्ही बाजूनं ठासून. इथे मात्र तुमचा आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाची लेवल हाय करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकासाठी पेन टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा आज रायगड टीमचं सुद्धा कॅप्टन राहिलेले योगेश पवार गोलंदाजी मार्कवर.
सोवा डिलिव्हरी इथे मात्र पाहायला गेलंय फिरकीचा जादूगार योगेश पवार आणि जिथे चूक झाली. बॉल चाललाय सी मा रे शा पार 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 पार. पाय इथे स्तुती करावी लागेल. फलंदाज नक्कीच अभिराजी कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर अभिराजी कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपण अमोल पाटीलने मात्र अमोल कामगिरी केली. पहिल्याच बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती मात्र प्रहार इथे पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सी मारेशा पार. धावा येतील मात्र इथे अमोल पाटील यांच्या बॅक मधून 6-6-6. नो बॉलचा इशारा म्हणजे 6+1 7 धावा आल्यात एकूण. म्हणजे इथे अमोल पाटील यांच्यासाठी म्हणावं लागेल गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी ना उडण्याची सोडत नाही. योगेश पवार पाहिलं गेलं तर टेनिस क्रिकेट मधील गरुड आहेत आणि आता आगमन या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा परिचय देत आहेत ते अमोल पाटील खारसापोळीचे हे खेळाडू आपल्या नावाचा परिचय देत आहेत. योगेश पवार यांच्या विरोधामध्ये शरीरावरती बॉल जरूर आदळला होता. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल इथे आणि या एका रनआउटच्या सुरू मध्ये बाद होताना पाहायला मिळतील इथे. परत एकदा ब्रेक थ्रू निर्माण करून दिले का योगेश पवार यानं. फलंदाज बाद. बॅक टू द गट. कल्पेश चार बॉल आणि 3 धावाची गरज. समीकरण बदलले गेले. आता इथून योगेश पवार कमबॅक करतील का आपल्या नावाचा परिचय देतील का. जो नाव आहे जो क्लास आहे तो क्लास मात्र मेंटेन केले जातील का. इथून पाहायला गेलं तर समीकरण बदलले गेले. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. क्रीडा रसिकी मात्र आता उत्तंक इथे मात्र वाढताना पाहायला मिळेल. काय येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. आपल्याला किती लोक उलगतात ना त्याला महत्व नाही तर आपल्याला का उलगतात याला महत्व आहे. तर योगेश पवार यांना तीच ओळख इथे मात्र निर्माण करून द्यावी लागेल. 3 ऍक्शन मध्ये 8 नंबर वरती नवीन फलंदाज येते आहेत मैदानामध्ये प्रणिल म्हात्रे. कानोबे संघाचा सितारा. कानोबे संघाला वा शुभागामध्ये ज्याने मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय तेच फलंदाज पेन प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळताना पाहायला मिळतील. येणारे 4 बॉल मध्ये 3 धावांची गरज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट पकडला जाईल झेल. प्रणिल म्हात्रे यांच्या मात्र खेळीचा होईल अंत. गोल्डन डकचा शिकार प्रणिल म्हात्रे. बॅक टू द आउट. समीकरण बदलले गेले. इथे पाहायला गेले तर येणारे 3 बॉल आणि 3 धावांची गरज. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान. योगेश पवार ऑन फायर. येणारे 3 बॉल आणि 3 धावांची गरज. सत्तर धावा धावफलकावरती. येणारे बॉल असणार आहे ते 3 आणि 3 धावांची गरज. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर 7वी जाताना पाहायला मिळाली आणि 8 नंबर वरती मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील विराज हे त्यांना पाहायला मिळतील. मॅच फसली आहे. या मॅचला मात्र हसवला जाईल का पाहणं गरजेचं. येणारे 3 बॉल आणि 3 धावांची गरज. पेन प्रीमियर लीग 2024 ची रंगत वाढवणारा हा सामना इथे पाहायला मिळतोय. एका बाजूला सुशांत मोकल
तर दुसऱ्या बाजूला योगेश पवार. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट पेन तालुक्याचे 2 स्टार खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर 1800च्या वर इथे लाईव्ह स्पर्धा ही मात्र प्रेक्षक मात्र पाहायला मिळत आहेत. ही खासियत पीटीसी लाईव्हची. आणि त्याचबरोबर प्रत्येक खेळाडू गणित इथे मात्र पाहायला मिळेल. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. आता इथे तारा बनावा लागेल. विराज या मात्र फलंदाजांना स्टार खेळाडू योगेश पवार समोर आहे. 3 बॉल आणि 3 धावांची गरज. ऑन स्ट्राईकला खेळून काढला. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. चपलतेने इथे मात्र पाहायला मिळेल. मिस टायमिंग शॉट लेझी क्रिकेट त्याचा परिणाम 2 धावा इथे कंप्लीट केली जातील. इक्वल स्कोर होताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होताना पाहायला मिळतोय. शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कलवे टीमच्या डगआउट मधून, कारण स्कोर झाला इक्वल. आता येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 1 धावेची गरज. शक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका असं म्हटलं जातं आणि तो मात्र काम केलं गेलंय. विराज या मात्र फलंदाजांनी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. येणारे 1 बॉल 2 बॉल आणि विजयासाठी 1 धावेची गरज. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 72 धावा. वॉट अ गेम इथे मात्र पाहायला मिळतोय. पेन प्रीमियर लीग 2024 ची दर्जा उंचवणारा खेळ आणि तशीच मॅच क्रीडा रसिकांच्या भेटीला. क्रीडा रसिक म्हणत असतील जिंको कोणीही, परंतु मॅचेस अशाच व्हाव्या आणि तेच इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रथमेश स्मृती की शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे. आकाश घरत की विवेक बामणे स्वप्नील कोठावले, कोण जिंकणार? विराजला पाहतो इथे ऑन स्ट्राईक. विराज बेकावडे मुंगुशी गावाचे हे खेळाडू. आपल्या नावाचा परिचय मुंगुशी गावासाठी मात्र दिलाय. विराज यांना मात्र ते चांगली कामगिरी करावी लागेल. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. योगेश पवार हे मात्र असतील गोलंदाजी मार्क वरती. समोर असतील विराज. बॉल आलाय डॉट पाहायला गेला तर आणि पंच निर्णय केलवतील. पिंच निर्णय केलवतील. ह्या बॉल वरती धाव येईल की बॉल डॉट येईल. तर हा बॉल स्टॉप झालाय. या स्पर्धेचा नियम आहे. आता रंगत वाढली गेली. इथून येणारे आता 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो मार्ग तयार करावा लागेल. विराज बेकावडे या मात्र फलंदाजांना. योगेश पवार ऑन फायर. मला का रायगड टेनिस क्रिकेट मध्ये परफेक्शन मॅन्स म्हणून ओळखलं जातं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिले जात आहेत. दोघांनीही इथे मात्र स्ट्राईक रनअप मध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे आणि जर का तसं झालं नाही तर बॉल स्टॉप इथे मात्र दिला जाईल. धाव कंप्लीट होणार नाही. रन काउंट केली जाणार नाही. याची दोन्ही फलंदाजांनी कृपया दक्षता घ्यायची आहे. येणारे 1 बॉल आणि विजयासाठी 1 धावेची गरज. माझ्यावरती विश्वास आहे का? स्वतःवरती विश्वास ठेवता येणे हाच यशस्वी होण्यातील मार्गातील सर्वात पहिला टप्पा आहे. योगेश पवार समोर आहे विराज. बॅटला तर ब्रश झालाय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या अवकाच्या बाहेर. 4 धावांसाठी आणि क्लासिकल विराज यांच्या बॅटमधून मात्र येतोय विराज शॉट. विनर मोमेंट देणारा विजयी चौकार आणि टीम होते विजयी. शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कलवे. सुशांत मोकल कॅप्टन असणारी ही टीम आणि आकाश घरत साहेब यांची मात्र ही टीम. यस आपण या ठिकाणी व्यासपीठावरती जरूर मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. अभिराजीदादा कडू यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आपण पाहतोय आमचे नक्कीच कोलीवाडाचे एक लाडके व्यक्तिमत्व भाई यांच्या